नमस्कार मित्रांनो, भक्ती ज्ञान शिक्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपणास हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, विष्णू भक्त मोराची कहाणी। श्रीहरी भक्तीने मोराला श्रापमधून कसे मुक्ती मिळाले, आपण हे कथेमार्फत जाणून घेऊया। ही कहाणी ऐकल्याने घरात कधी धनधान्याची कमतरता भासत नाही, सदैव माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर टिकून राहते। मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माझी एक विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। कथा आवडली तर कमेंट बॉक्समध्ये ओम जय लक्ष्मी नारायण लिहायला विसरू नका। चला तर कथेला सुरुवात करूया। मित्रांनो, एक कनकपूर गावात विष्णूचे मंदिर होते। त्या मंदिरासमोर एक सुंदर आणि खूप मोठी बाग होती। बागेचा माळी जितू आपली पत्नी रमा सोबत एका छोट्या झोपडीत राहत होता। रमा आणि जितूला कुठलेच संतान नव्हते। जितू दिवसभर बागेची काळजी घ्यायचा आणि झाडांना पाणी घालायचा। रमा घर काम करायची। घरातील काम उरकून ती कधी झोपडीत तर कधी मंदिरात भगवान विष्णूचे भजन गात असे। एके दिवशी ती तिच्या झोपडी बाहेर झाडाखाली बसून भजने गात होती। तेव्हा तिला एक मोर दिसला। तो रमाच्या भोवती नाचत होता आणि पंख पसरवत होता। मित्रांनो, रमाने मोर नाचताना पाहिला तेव्हा तिला खूप आनंद झाला। जोपर्यंत ती भजन गात राहिली तोपर्यंत मोर तिथेच फिरत राहिला। भजन संपताच तो अचानक कुठेतरी अदृश्य व्हायचा। संध्याकाळी रमाने जितूला मोराबद्दल सांगितले तेव्हा तो म्हणाला, मी एकही मोर पाहिला नाही। दुसऱ्या दिवशीही रमा भजन करायला बसली तेव्हा मोर आला आणि भजन ऐकून नाचत राहिला आणि भजन संपताच मोर निघून गेला। मित्रांनो, भजन संपल्यावर रमा मोराला शोधत राहिली पण मोर कुठेच दिसत नव्हता। दुसऱ्या दिवशी रमा मंदिरात गेली आणि मंदिराच्या पुजाऱ्याला मोराबद्दल विचारले। पुजारी म्हणाला, मुली, मी एकही मोर पाहिले नाही, जवळच्या जंगलातून आला असावा। तेव्हा रमा म्हणाली, पण बाबा, मी भजन गातो तेव्हाच तो येतो आणि भजन संपताच तो निघून जातो आणि नंतर कुठेच दिसत नाही। तेव्हा पुजारी बाबा म्हणाले, मुली, तो संत किंवा महान असावा जो मोराच्या रूपात जन्माला आला असेल। जेव्हा तो भगवान श्री विष्णूचे भजन स्तोत्र ऐकतो तेव्हा तो नाचू लागतो। मित्रांनो, असेच काही दिवस गेले आणि भजन ऐकायला रोज मोर येऊ लागला। एके दिवशी रमा जितूला म्हणाली, तो मोर रोज भजन ऐकायला येतो। मोर भजनाच्या वेळेलाच का येतो हे मी समजू शकले नाही। तेव्हा जितू म्हणाला, अगं, बागेत पक्षी आहेत, ते उडत येतात, मोर असाच आला असेल। तुला वाटतं की तो तुझी भजन ऐकायला येतो? कदाचित तो अन्नाच्या शोधात आला असेल। मित्रांनो, दुसऱ्या दिवशी जेव्हा मोर आला तेव्हा रमाने स्तोत्र म्हणायचे थांबवले आणि मोर शांत झाला। तिला पाहून मोर निघून जाऊ लागला तेव्हा रमा म्हणाली, हे पक्ष्यांचा राजा मोर, तू काही सामान्य मोर नाहीस। मला जाणून घ्यायचे आहे तुझ्याबद्दल, तू कोण आहेस? हे ऐकून मोर रडायला लागला। मित्रांनो, आणि मानवी आवाजात म्हणाला, आई, मी पूर्वीच्या जन्मात शिकारी होतो। मी जंगलातून मोर पकडायचा, त्यांचे पिसे काढून बाजारात विकायचा। एकदा मी जंगलात एका मोराची पिसे उपटल्यामुळे तो जखमी झाला आणि तो मरण पावताना तो मला म्हणाला, अरे दुष्ट शिकारी, तू पैशाच्या लोभापोटी इतके मोर मारले असतील। आमची पिसे उपटल्यामुळे आम्हाला किती वेदना झाल्या असतील। हे तुला कधीच समजू शकत नाही, म्हणून मी तुला शाप देतो की पुढच्या जन्मी तू मोर बनशील आणि तुलाही असेच त्रास होईल। मोरने सगळे हकीकत रमाला बोलून तो रडू लागला आणि मग रमाने विचारले, तू जे केलेस त्याची शिक्षा तुला भोगावी लागत आहे, पण तू माणसासारखा कसा बोलू शकतो आणि तू या शापातून मुक्त कसे होणार? मित्रांनो, तेव्हा मोर म्हणाला, जेव्हा कोणी माझी पिसे उपटू लागतात तेव्हा मला खूप वेदना होतो, पण मी जन्माला आल्यापासून हे त्रास सहन करत आहे। मी श्री हरी विष्णू नामाचा जप करू लागलो तेव्हापासून माझा त्रास कमी झाला आहे। तुम्हाला भजन गाताना पाहून मला नाचावं असं वाटते। मी माझ्या या नाचण्यावर नियंत्रण करू शकत नाही। भगवान श्री हरी विष्णू माझ्यावर खूप दयाळू आहेत। मी माझे रूप कधीही बदलू शकतो। मित्रांनो, असे म्हणत तो एक सुंदर मुलाच्या रूपात दिसतो। रमाला पाहून खूप आनंद होतो आणि रमा विचारू लागते, पण तू इतर कोणाला का दिसत नाहीस? तेव्हा मोराच्या रूपातला मुलगा म्हणाला, मी माणसाच्या रूपात राहतो, पण जेव्हा कोणी श्री हरी विष्णूचे नाव गातो तेव्हा मी स्वतःला थांबवू शकत नाही आणि मोराच्या रूपात येऊन नाचू लागतो।
मित्रांनो, रमाने पुढे विचारले, तू या शापातून मुक्त कसे होऊ शकतो? मी तुला मदत करू शकते का? तेव्हा मोर म्हणाला, माते, हे फार कठीण आहे. जर तू अन्नपाणी न घेता आठवडाभर तुझ्या पतीसोबत पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केलीस आणि मलाच पुत्रप्राप्तीची इच्छा धरलीस, तर भगवान विष्णूच्या कृपेने माझी मुक्ती होईल. मोराच्या जन्मापासून मानव रूपात रूपांतर होईल आणि मला तुझा मुलगा म्हणून स्वीकारले जाईल. मित्रांनो, रमाने संध्याकाळी ही गोष्ट जितूला सांगितली. जितू आणि रमा खूप आनंदित झाले. विलंब न करता जितूने मंदिराच्या पुजाऱ्याशी बोलून यज्ञविधी केला. 7 दिवस हा यज्ञ चालू राहिला. 7व्या दिवशी यज्ञाचा शेवटचा दिवशी नैवेद्य दाखवण्यात आले. यज्ञविधी संपन्न झाले तेव्हा मोराने यज्ञ समोरच प्राणत्याग केला आणि श्रीहरीचे कृपेने मोर मुलाच्या रूपात 9 महिन्यांनी रमाचा पोटी जन्म घेतला. भगवान विष्णूच्या कृपेने प्रत्येक जीवाला दुःखापासून मुक्ती मिळते, हे सत्य आहे. मित्रांनो, ही कथा इथे संपते. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.